महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ टाकवे व महालक्ष्मी महिला भजनी मंडळ दहिवली कर्जत यांच्या भजनाने महालक्ष्मी मंदिरात भाविक झाले मंत्रमुग्ध। तानाजी बुवा काळोखे व हरिभक्त परायण मंगलाताई दिगे यांची भजनाची 60 वर्षांची परंपरा। रायगड कर्जत प्रतिनिधी बाळू गुरव। महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। वारकरी संप्रदायाची पायारूपी मुहूर्तमेढ रोवणारे ज्ञानोबा माऊली तर संत नामदेवांच्या अभंगाने ज्ञानरूपी भिंती बांधून त्यावर कळसरूपी अज्ञानाचा अंधकार दूर करणारे संत तुकाराम महाराज यांचा महिमा शतको आजही या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत रुजलेले आपण पाहत आहोत। रायगडाच्या छत्रपतींच्या पावनभूमीत कर्जत तालुक्यातील भजन सम्राट गजानन बुवा पाटील व दत्तात्रय हरिभाऊ काटे गुरुजी नेरळ यांचे निकटीचे शिष्य म्हणून ज्यांनी वयाच्या 5 वर्षापासूनच भजनाची गोडी लावून गेली 60 वर्षे भजन गाऊन समाजात भक्तिरूपाने मैत्री करुणा अभंगरूपी गोड वातावरण ठेवून सर्वांनी सुखाने राहावे हाच संदेश सर्वत्र देणारे श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ टाकवे या भजनी मंडळाचे सर्वेसर्वा तानाजी बुवा काळोखे तर महालक्ष्मी महिला भजनी मंडळ दहिवली कर्जतच्या सर्वेसर्वा हरिभक्त परायण मंगलाताई दिगे या त्यांच्या शिष्या यांच्या भजनाने श्री महालक्ष्मी मंदिर दहिवली कर्जत येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात झालेल्या भजनाने भाविक मंत्रमुग्ध होऊन गेले होते। आज दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्री तानाजी बुवा काळोखे यांचे भजन गायनाचा कार्यक्रम श्री महालक्ष्मी मंदिर दहिवली कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता। आपल्याकडे असलेल्या भजन रूपी अमूल्य ठेवा गाऊन व मृदुंगमग्नी श्री आकाश काटे वावंजे तर तबला वादक भूषण मसे यांच्या सुमधुर वादनाने जमलेल्या भाविक वर्ग मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते। वयाच्या 5 वर्षांपासून भजनाला सुरुवात करणारे श्री तानाजी बुवा काळोखे आता वयाची 71 वर्षे पार केली तरी अजूनही ते भजनासाठी महाराष्ट्रात मुंबई पुणे नाशिक तर इतर ठिकाणी रायगड जिल्ह्याबरोबरच कर्जत तालुक्यात देखील ठिकठिकाणी सर्वदूर फिरून भजन गाताना दिसत आहेत। यावेळी या भजनाला साथ श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळाचे मधुकर बुवा निमसे रघुनाथ बुवा काळोखे धनाजी काळोखे तर श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळाचे हरिभक्त परायण मंगलाताई दिगे कलाबाई ठाकरे अश्विनी दिगे शुभांगी दिगे संगीता भोईर सारिका बोराडे शैला लाड संगीता लाड वासंती लाड सुमन लाड विमल लाड सविता लाड रमाबाई टेंबे मुक्ताबाई लाड आदी भजन मंडळी साथ देण्यास उपस्थित होते। तानाजी बुवा काळोखे ही 7वी पासून मी म्हणजे भजन चालूच केलं। भजन चालू असताना मी नोकरी पण केली त्याच्यात मुंबईला। भजन करून नोकरी करून भजन चालू ठेवले अजूनपर्यंत। तर मी गजानन बुवांच्या याच्यात भजनात बसायचो। नंतर मग आपली काटे बुवा दत्तात्रय काटे बुवांच्या याच्यात मी गुरु ते आमच्याकडे यायच्या टाकव्याला आणि शिक्षण तेही आम्हाला दिले। त्यातून नंतर मग आम्ही हळूहळू प्रत्येक जिकडे तिकडे मुंबईला बोरिवलीला कर्जतला इकडे आपल्या खेडेगावात ग्रामीण भागात भजन चालू आहे अजून परत चालू आहे। मी आता कमीत कमी 50 वर्ष झाली माझी 50च्या वरती आहे। आपले साईडला मधुबुवा निमसे रघुनाथ काळोखे आमचे मंडळच आहे टाकवेचे। दहिवलीची आपली मंडळे पण आहेत सगळी आपले मंगलताई दिगे हे सगळे मंडळी धरून मी सगळ्यांच्या मंडळात भजन करतोय। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल रेन डान्स एसी रूम खेळण्यासाठी ऐसपैस जागा गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध।
पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.